तर काँग्रेसच्या भारत जोडोच्या आंदोलनामध्ये 13 नक्षली संघटना कार्यरत असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेमध्ये केलेला आहे। तर भारत जोडो यात्रेत नक्षली संघटना असतील तर त्याची चौकशी करावी असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलेलं आहे। महाराष्ट्राच्या एटीएसने केंद्र सरकारला जी माहिती पाठवली आहे, एएनओने ही माहिती माझ्याकडे आहे, लोकसभेत जी गेलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी 13 संघटनांची नावं दिलेली आहेत। एकूण 40 संघटनांची नावं दिली आहेत, त्यातल्या 13 संघटना या पुन्हा या भारत जोडोच्या आपल्या या आंदोलनामध्ये या ठिकाणी काम करतात। राहुल गांधीजी जेव्हा आपल्या या भारत जोडो यात्रेमध्ये देशाच्या जनतेसाठी, देशाच्या एकात्मतेसाठी, देशहितासाठी 4,500 किलोमीटरची पदयात्रा करताय, त्याच्यामध्ये कुठल्याही अँटी सोशल मूवमेंट काम करत असतील तर त्याला थांबवणं, त्याच्यावर कारवाई करणं ही सरकारची जबाबदारी आहे। मग सरकार झोपलं होतं का, हा माझा सवाल आहे। पण राहुल गांधीच्या या चांगल्या मूवमेंटला बदनाम कसं करता येईल याचा एक प्रयत्न बीजेपीनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे। तुमच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय जे आहे ते मुंबईत फोडलेलं आहे। कायदा सुव्यवस्था गृहमंत्री कोण आहेत आणि हे अर्बन नक्सलिझम नाहीये का? मग कायदा सुव्यवस्था गृहमंत्री कोण आहेत आणि हे अर्बन नक्सलिझम नाहीये का? मग